आणि तोच आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये आता ठिकठिकाणी वैष्णव मेळावे आहेत. मला सांगायचं तात्पर्य वैष्णव मेळावा कशासाठी कशासाठी तर विचारांची देवाणघेवाण व्हावी. साधू संतांनी जो काही निरोप दिलेला आहे, निरोपा दाखवलेला आहे, मार्ग दाखवला, तो मार्गाचं चिंतन घडावं. तुम्ही आपण या ठिकाणी वैष्णव मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र यावं आणि पारमार्थिक चर्चा करावी आणि पारमार्थिक चर्चा समजून घ्यावी आणि समजून द्यावी. याच्यासाठी वैष्णव मेळावा आहे. या ठिकाणी आता हे प्रथम वर्ष आहे ना, प्रथम वर्ष आहे. परंतु इथून पुढे हा कंटिन्यू चालला पाहिजे. कमीत कमी 12 वर्षाचा तरी संकल्प असावा चालू करताना. पुढे भगवंत काय करेल ते करतच राहतो, परंतु कमीत कमी 12 वर्ष आपला हा दिवस, ही वेळ ही ठरवून घ्यायची आणि करायचा. तो कशासाठी करायचा? जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. या न्यायाप्रमाणे या वैष्णव मेळाव्याचा उद्देश या ठिकाणी काय झाले माहिती का महाराज? एक भजन करा, विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांनी 700 वर्षापूर्वी पहा, विचार करा थोडा. आपला अभंग आहे, अभंगाकडे जाऊच आपण. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय म्हटलं. संताचे ते पाय, संताचे हे पाय असं म्हटलेलं नाही. संताचे ते पाय. संताचे पाय म्हणजे काय? भगवंत प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर संतांचे ते पाय धरायचे. मग तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भव म्हणजे जन्म आणि मरण, याच्या बंधनातून सुटून जाता येतं. काय? संता विण प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. संताशिवाय ती गोष्ट प्राप्तच होऊ शकत नाही असं वेदही सांगतात. आणि शेवट सांगतात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. सरळ भावार्थ अशा पद्धतीचा आहे. संतांच्या जवळ गेल्यानंतर तुमचे मनोरथ पूर्ण होतील. संताशिवाय देव कळू शकत नाही आणि संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देते. हरीचं जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर संतांचे पाय धरावे लागतील. परिणाम काय होईल? तर परिणाम हा होईल तेने साधती साधने. साधनाला साध्यत्व येईल, साधन फलाला येईल. आणि काय होईल? ते साधती साधने तुटती भवाची बंधने. भवाचं बंधन म्हणजे जन्म मृत्यूच्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल. अशा पद्धतीचा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. अशा पद्धतीने या अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर निवेदित केला. आता आपण या वैष्णव मेळावा जो आहे, या वैष्णव मेळाव्याचं कारण जे आहे ते कारणही पाहिलं थोडक्यामध्ये, प्रस्तावनेमध्ये. त्या कारण पाहिलं कशासाठी? की आपल्याला वेळ नाही, धावतो जगत आहे. 7 दिवसाचा टायमिंग आपण 7 दिवस करू शकत नाही आणि म्हणून 2.5 दिवस, 1.5 दिवस अशा किंवा एक दिवशी वैष्णव मेळावे आहेत. सकाळी चालू होतात, संध्याकाळी सुद्धा, संध्याकाळी शेवटच्या कीर्तनाने समारोप केला जातो. अशा पद्धतीने ही वैष्णव मेळावा या गावामध्ये, या चिंचाळा गावामध्ये या वर्षापासून प्रथम चालू झालाय. आणि त्या प्रथम कीर्तन माझ्यासारख्या पामराकडे या मंडळीने दिलंय. वास्तविक पाहता कीर्तन करणं हा माझा काही व्यवसाय नाही. कारण आज काय झाले माहितीये का? तुम्हाला सगळं माहिती. कीर्तन हा आपला व्यवसाय नाही, परंतु जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. या न्यायाप्रमाणे या ठिकाणी तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग आहे सोपा सुकरू. असा जो काही मार्ग साधू संतांनी दाखवलेला आहे त्या मार्गाचं चिंतन तुम्ही आणि मी मिळून 1 तासभर आपण करणार आहोत. नाथब्रह्म शांतीब्रह्म नाथरायांचा हा अभंग या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. म्हणून येणे मुखे तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा.
भगवंताचं गुणानुवाद एक तासभर आपल्याला करायचंय. मोडकं तोडकं जशा पद्धतीने होईल तसं करायचंय. परंतु ज्यांचे गावी केला वास त्यांशी नसावे उदास, म्हणून त्यांना एकदा प्रथम नमन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आणि एकनाथ महाराज यांच्यातला जर फरक पाहिला तर माऊली ज्ञानोबारायांनी परमार्थाचा पाया या महाराष्ट्र भूमीमध्ये 751 वर्षापूर्वी, साधारणपणे 751 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदरचा जर म्हणजे विचार जर केला तर आमचं आणि तुमचं एवढं मोठं भाग्य आहे की संतांच्या नंतर तुम्ही आपण जन्माला आलो. माऊली ज्ञानोबारायांचा जर विचार केला, माऊली ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर तोपर्यंत परमार्थ माऊलीनेच खुला केला. तुम्ही काही म्हणा, साधनं नव्हती का पूर्वी? माऊलीच्या जन्माच्या अगोदर जर पाहिले तर पूर्वीही साधनं होती, मार्गही होते, परंतु सगळ्यावरती काट मारली माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी. काय केलं? किती मार्ग आहेत भगवंताकडे जाण्याचे. हरिप्राप्तीशी उपाय, आता संतांचे पाय धरावे हे तर आले या अभंगात, परंतु प्रमुख जर विचार केला तर भगवंत प्राप्तीचे 4 मार्ग आहेत. प्रमुख तसे जर मोजले तर मग किती 5, 25, 100, 232 व्रत वैकल्य अमुक तमुक कितीतरी सापडतील. पण प्रमुख मार्ग जर पाहिले तर 4 मार्ग आहेत. काय? देवाच्या प्राप्तीसाठी अनादी कालापासून चालत आलेले 4 मार्ग आहेत. त्याच्यामुळे कर्म, योग, ज्ञान आणि भक्ती हे 4 प्रमुख मार्ग आहेत. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग असे 4 मार्ग आहेत. परंतु माऊली ज्ञानोबारायांनी जी क्रांती केली त्याचं कारण सांगत असताना माऊली सांगतात 2 मार्गावरती काट मारली, म्हणजे बंद केली. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. सूक्ष्म काय? सूक्ष्म आहे कर्म मार्ग आणि दुस्तर आहे योग मार्ग. त्या दोन्हीवरती माऊलीने काट मारली. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा त्या दुःखाची वाटा, म्हणून मोडल्या वाटा पुसून टाकल्या, त्याच्यावरती काट मावली. योगयाग विधी वायाची उपाधी, म्हणून ते 2 मार्ग काटले माऊली ज्ञानोबारायांनी. म्हणून माऊलींचे उपकार आहेत. त्याच्या अगोदरचा जर विचार जर केला ना तर परमार्थ अतिशय अवघड अशा पद्धतीची गोष्ट, आणि त्याचा परिणाम, त्याचा त्रास माझ्या माऊलीला सुद्धा झाला का नाही झाला? संन्यासाची मुलं म्हणून परत धर्मामध्ये मौजी बंधन करता आलं का बरं? असंच आहे. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तीची होय, व्याकरणी चोखडा तरकी अति गाडा, परी अध्यात्मज्ञानी थोडा जातेंदू जेवी. असे आंधळे तेव्हाही होते ना आजही आहेत. देवा
देव कळत होता? कळतो आज? आज कळतो का? देव पाहिजे का आज? साधू संत आजही आहेत. संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर एक युग में देह धरे फिर संत के संत. माऊली ज्ञानोबारायांच्या काळामध्ये कर्मकांड बाजलं, म्हणजे कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं. खऱ्या देवाची ओळख राहिली नाही. आणि महाविष्णूचा अवतार असताना गावामध्ये भीक सुद्धा मिळू दिली. परंतु हे कळावं तुम्हा आम्हाला. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने 7000 वर्षापूर्वी गीता सांगितली होती. किती वर्षापूर्वी? 7000 वर्षापूर्वी गीता सांगितली. गीतेमध्ये कर्म करून निष्कर्म स्थितीमध्ये कसं राहायचं हेही सांगितलंय. हे मार्ग जरी 4 असले तरी परत 4 वेगवेगळे नाहीत, फक्त वाटा वेगवेगळ्या आहेत, जातात एकाच ठिकाणी. ते का त्याच्यावरती जरी कात मारली असली, दोन्ही मार्गावरून 2 मार्ग खुले केले. त्याच्यातही माझे एकनाथ महाराज सांगतात, हे 2 जरी असले ना सोपे, त्याच्यात सगळ्यात सोपा आणखीन एकनाथ महाराजांनी खुला केला. 2 तर माऊलीने कात मारले आणि दोन्हीचं एकत्रीकरण केलं, त्याला राजमार्ग म्हणतात. दोन्हीचं एकत्रीकरण ज्यांनी केलं ते सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा. नाहीतर नाथराय सांगतात, माझी या प्राप्ती लागोनी भक्ती ज्ञानमार्ग दोन्ही, ज्ञान अत्यंत कठीणपणी आणि भक्ती निर्विघ्नी पाववी मज. म्हणून भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे आपापा, जन्म मरण खेपा येण्याचे एक चुकते. भक्तीचा पंथ अतिशय सोपा आहे आणि तो भक्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गाचा पाया माझ्या ज्ञानोबारायाने घातला. आणि म्हणून तुम्ही आपण म्हणतो प्रमाण ते ज्ञान देवे रचिला पाया उभारिले. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला. उभारिले ध्वजा ती लोकावरी, उभारिले ध्वजा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. हे जे म्हणणं आहे, हा जो अभंग आहे याच्यासाठीच आहे की खरा परमार्थ जो चालू झाला तो ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथून पुढे जन्मानंतर किंवा ज्ञानेश्वरीवरती उघडोनी संस्कृताची गाठी केली से मराठी गीता देवी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. याची आवड जीवाला हे कळावं आणि म्हणून ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टींचा फाटा देऊन माऊली ज्ञानोबारायाने भक्ती आणि भक्ती मार्गाचा पाया या महाराष्ट्र भूमीमध्ये काय केला? पाया घातला. पाया माऊलीने पाया भरणी केली. आपण घर बांधतो ना, काय करावं लागतं? पहिलं कळस का पाया? पहिलं काय करतात? पाया. माऊली ज्ञानोबारायांनी याची आवड जीवाला परमार्थ कळावा याचा पाया भरणी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी केली. आणि त्यालाच उभारिले देवालया नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत आणि तुका झालाशे बरोबर. म्हणजे परमार्थ नुसता चालणं वेगळं आहे आणि परमार्थ अनुभूतीसह जगाला पटवून देणं याच्यासाठी माझ्या माऊली ज्ञानोबारायाने हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं. मराठीमध्ये करून ठेवली ज्ञानेश्वरी. याची आवड जीवाला कळावं म्हणून का नाही कळावं म्हणून? कशासाठी केली? याची आवड जीवाला कळावं. ज्याला वाचता येतं त्याला कळावं. तुम्हाला सांगा, मला तुम्हाला भूक लागलेली कळती का नाही कळत? भूक लागलेली
ताण लागलेली? मला तर दिसत नाही त्यांना ताण लागलेली. दिला कुठं दिसली? तुमच्या चेहऱ्यावर कुठं दिसत नाही कुठे ताण लागलेली. मग तसं मला देव कळावा किंवा कळू नये, मला देव प्राप्त झाला का नाही झाला, मी जे काही सगळी साधनं करतोय देवासाठी ती मला देव मिळाला का नाही मिळावा हे कळावं का नाही कळावं? भूक लागल्यावर 2 घास खाल्ल्यानंतर तृप्ती झालेली कळावी का नाही देवाला? ती कळती का नाही कळत? तृप्ती झालेली कळती. मग आपल्याला ज्या गुरूंच्याकडे आपण गेलो किंवा ज्या भगवंताचं नामस्मरण करतो, जी भक्ती आपण करतो त्या भक्तीने मला देव कळालाय किंवा मिळालाय प्राप्त झालाय असं कळावं का नाही? का नाही कळावं? शब्दाचा गौरव कामाना म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव का स्वतःचा? शब्दांचे गौरव कामा नाही. इथे काय पाहिजे तर कळणं महत्वाचं आहे. तुम्ही मला सांगा, तुम्हाला कळतं का नाही कळत व्यवहारातल्या गोष्टी? भूक लागलेली, एखाद्याने शिवी दिल्यावर राग आल्याला कळतो का नाही कळत? मग देव मिळाला का नाही मिळाला? देवाचं मी भजन करतो, देवाचा मला अनुभव येतो का नाही येत? येतो. काय आला देवाचा अनुभव? नामरूप नाही मेळ नाम रूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. आपला विषय काय चाललाय? देवाचा आपल्याला अनुभव येतो किंवा नाही येत? काय आपला अनुभव काय? देव कळतो का? कळाला का? कळाला असेल तर आपण इतरांना का सांगत नाही? जे जे आपणाशी ठावे आणि ह्या मेळाव्याचा उद्देशच तो आहे, जे आपल्याला माहिती झाले ते बाकीच्यांना सांगावं. याच्यासाठीच एकत्र यायचे. आपल्याला कशासाठी एकत्र यायचे? इथे येऊन संसारातल्या गप्पा गोष्टी करण्यासाठी हा संतांचा मेळावा किंवा वैष्णवांचा मेळावा नाही. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचं काय करायचंय? जीवनाचं जो काही आहे ना सार्थक करता आलं पाहिजे. या देहाचं साधन आपल्याला जे भगवंताने दिलेलं आहे, या साधनाने आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जायचंय. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. आपल्याला एवढा अधिकार दिलाय. तुम्हाला माहितीये या देहावरती शिक्का केलेला आहे, ठसा मारलेला आहे. कागद किती आहेत? परंतु ज्या कागदावरती गव्हर्नमेंटचा शिक्का बसलेला असतो त्या कागदाला चलन म्हणतात. बाकीच्या कागदांना म्हणतात रद्दी. बाकीच्या कागदाला काय म्हणतात? रद्दी. परंतु तो कागद जो आहे त्याच्यावरती भारतीय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आहे आणि त्याचा शिक्का आहे, सही आहे, त्याला पैसा म्हणतात.
तो कागद नाही म्हणत त्याला काय म्हणतात. तसं मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्यावरती पण काहीतरी शिक्का मोर्तब व्हायला पाहिजे का नाही. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा आणि येणे दश दिशा उठला का तो. दिसते का डोळ्यातून. दिसते का. ओतप्रोत भरला घनदाट. ओतप्रोत सगळीकडे देव आहे परंतु तो सगळीकडचा उपयोगाचाच नाही. आहेच तो पाहिलाच परंतु जोपर्यंत इथे आतमध्ये अनुभूती देवा हे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर देव आहे. देव आहे हृदय मंदिरे शोधून पाय. आपला विषय चाललेला आहे. काय चाललाय. देव सगळीकडे भरलेला आहे आणि तुम्ही म्हणले म्हणून भरलेला आहे आणि तुम्ही नाही म्हणले म्हणून भरलेला नाही. असं काय होणार का. होणार इथे देव आहेच त्याचा प्रश्नच नाही. नवे नवे वेदांत जर पाहिला तुम्ही वेदांताकडे शिरायचं नाही आपल्याला पण वेदांत जर पाहिला तर वेदांत सांगतो जीव ब्रह्माचं ऐक्य आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य पहिलंच आहे नवीन झालं नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य पण हे ऐक्य जीवाला पटत नाही. जीवाला पटत नाही आणि म्हणून हे साधन निर्माण झाले. म्हणून हे साधन निर्माण झाले. जीव ब्रह्माचं ऐक्य हा वेदांताचा विषय आहे परंतु जे जीवाला पटत नाही आणि ते पटवून देण्यासाठी साधन आहे. आणि म्हणून त्यांनी तर सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये काय सांगितलं. एक हरी आत्मा जीव शिव समा एक हरी आत्मा जीव शिव समा एक हरी आत्मा जीव शिव एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम. बाकी इतर ठिकाणी मन घालू नकोस. जीव आणि शिव वेगळा नाही फक्त दोन्हीही भगवंताच्या स्वरूपावरती उठणारे तरंग आहे. जीव असो का शिव असो भगवत स्वरूपावर उठलेले नात्राय म्हणतात. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग दोन्ही हरिरूपी पाहिलं तर देव प्राप्तीचा विषय परंतु ते जीवाला कळत नाही आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात जीवाला कळलं असतं तर म्हणावं लागलं पटवून देण्यासाठी संत आलेले. जीव ब्रह्माचं ऐक्य आहे आणि त्या ऐक्याची नुसतं म्हणून चालत नाही तर ऐक्याची अनुभूती
आणि ती ऐक्याची अनुभूती 700 वर्षापूर्वी माझ्या माऊली ज्ञानोबारायाने त्याचा पाया रचला. अनुभूतीपूर्वक शास्त्रभर हुकूम अनुभव भगवंताचा प्राप्त करून देण्यासाठी माऊली ज्ञानोबारायाला कष्ट पडले. प्रत्यक्ष पैठणी, भटिकेला वाद, रेड्यामुखी वेद, रेडा बोलावा लागला. अहो 1400 वर्षे किती 1400 वर्षे शरीर केले जतन, नाही गुरुमंत्र, नाही उपदेश, परमार्थाचे दोष. अरे प्रगत होकर गुपत होवे जावे मथुरा काशी. सामान्य होते का हे? एवढा होता तो, इथं प्रगट झाला तर काथुरीत मथुरेत निघत होता. प्रकट होकर गुपत होवे जावे मथुरा काशी, सोनर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. गोरक्षनाथच आपण घे. म्हणजे चांगदेवा सारख्याला देव कळाला नाही का? देव कळाला नाही. देव आहेच, ओतप्रोत सगळीकडे आहे, परंतु त्याची अनुभूती मात्र मुक्ताबाईच्या कृपेने ज्या वेळेला. आणि म्हणून देव मिळावा असं जर वाटत असेल तर नाथराय सांगतात हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. ते म्हणजे हे नाही. ह्या पायाने सगळं वाटोळं केले. या पायांना पूजून पूजून आम्ही थकून गेलो तरी आम्हाला देव हरी प्राप्त झाला. हे पाय नाही. त्या पायाचा अर्थ असा आहे अनादिकालचं भगवंताचं नाम, त्याला संतांचं चरण म्हणतात. संत चरण रज लागता वासनेचे बीज, वासना ज्या नामस्मरणाने जळती. आणि नवे नवे वासना जळाल्याशिवाय नाम मिळालं तरी नामस्मरण घडत नाही तुमच्याकडून. का घडतंय? नाम घेतलं, चिंतन नाही करत. नाम घेतलं ना, गुरुकडून नाम घेतलं, चिंतन करत नाही. नामाची पाहिजे तेवढी गोडी येत नाही. गुरुंनी सांगून जा, ओरडून ओरडून सांगावं रोज बस तरी बसत. का बरं? गोडीच लागत नाही. का लागत नाही? जोपर्यंत वासना संपत नाही ना तोपर्यंत गोडी नाही लागत. मी म्हणत नाही. एकनाथ महाराजही म्हणतात. काय म्हणतात एके ठिकाणी? नामामृत गोडी, नामामृत गोडी जयाशी लाभली, वासना निमाली समोर ज्यांची. आपला विषय वासनेकडे चाललेला आहे. काय वासना जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत नामामृताची गोडी लागत नाही. किंवा मग रामनामे कधी पण संत चरण रोज लागता सहज. वासनेचे बीज, वासनेचं बीज मिळाल्याशिवाय भगवत नामाची गोडी. गुरु किती केले पण गुरु करून चालत नाही. वासना निमाल्याशिवाय संत चरण रज. आता कोणतं रज, कोणतं चरण? आणि मग वासना जळाल्याशिवाय, वासना जर जळाली तर नामामृताची गोडी लागते. वासना जर जळाली तर मग राम नामे. मगच ना अगोदर वासना जळून गेल्यानंतर मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी. म्हणजे जोपर्यंत वासना शिल्लक आहे. आणि तुम्हाला सांगू का, या वासनेमुळेच सगळं काही घोटाळा आहे. वासनेमुळेच जन्म मरण आहे. कशामुळे जन्माला यावं लागतं आपल्याला? परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं सांगा मला तुम्ही? काय करायचं? टिळे लावायचे, मेळावे चालू करायचे गावगाव, कीर्तन प्रवचन करायचे का? आपल्या अंतरात असलेली अनादिकालची जी वासना आहे तिच्यामध्ये परिवर्तन करायचं? काय करायचं? परमार्थ म्हणजे काय तर वासना संपूर्णपणे नष्ट करणं, जन्म मरण खंडित करणं.
करणं म्हणजे वासनेमध्ये बदल करणं. जन्माला यावं लागतं ते वासनेमुळे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, किंवा जन्म घेणे लागे. कशामुळे जन्म आहे? जन्म आणि मरण याचं कारणच मुळामध्ये वासना आहे. आणि ही वासना अनंत जन्मातली काय? अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही भोगिता. आणि म्हणून वासनेमध्ये बदल करायचा. आणि वासनेमध्ये बदल करायचा असेल तर देवाच्या प्राप्तीशिवाय किंवा संतांच्या चरण रजाशिवाय वासना जळत. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीजच जळून जा. वासनेचं बीज जळालं पाहिजे. तुम्ही मला सांगा, आपण पंढरपूरला जातो, लाही घेऊन येतो का होऊन येतो? घेऊन येतो. पंढरपूरला गेल्यानंतर काय होऊन यावा? लाई होऊन यावा का नुसती लाई घेऊन यावा? काय हे प्रतीक कशासाठी आहेत? का नुसते प्रतीकच आहेत? नुसतीलाच नाही, बिस्किटचे पुढे घ्या. विनोदाचा भाग नाहीये. आपण जे पंढरपूरला जातो ना, पंढरपूरला गेल्यानंतर आपली स्वतःची लाई होऊन यायला पाहिजे. मला हे सांगायचं, काय व्हायला पाहिजे? आपली लाई झाली पाहिजे. लाई कशाने भाजायची हे तुम्हाला माहिती आहे. तवा ठेवला किंवा जाळी टाकली, त्याच्यात धान्य टाकलं की ते काय झाली? लाई भाजली. तुम्हाला कधी भाजून घेतलं का? जर तुमच्यातली वासना जाळायची असेल, त्याच्यात परिवर्तन व्हायचं असेल तर तिला भाजायलाच पाहिजे ना. मग ते कशाने भाजायचं हे माहितीये का? हे प्रमाण पाहतात आमच्या सगळ्या प्रमाणांना तोटा नाही. बीज भाजून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. खात्रीने सांगू शकतो की बा आता माझी वासना संपलेली आहे, मला परत जन्माला येणार, इथपर्यंत निश्चय व्हावा का नाही व्हावा? मग होतंय का? आपलं मन आपल्याला काय गॅरंटी देतं? हे पाठांतराचा विषय नाही. आपलं मन आपल्याला काय सांगतं? माऊली ज्ञानोबा सांगतात की आपल्याला कळावं जिवंतपणे, मी परत आता जन्माला येणार. कळावं का नाही कळावं? वासना संपली तर येणार नाही, वासना शिल्लक राहिली तर यावंच लागेल. वासना जर शिल्लक राहिली तर यावंच लागेल. आणि वासना जर संपली, हे कर्म जे आपण करतो ना, माऊली ज्ञानोबा सांगतात एका ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये, जो जळापाशी उभा ठाके तो आपण पे जळा माझी देखे. काठावर पाण्याच्या उभं राहिल्यानंतर आतमध्ये आपलं काय पडतं? आता तूच पाडला असं जरी एखाद्याला म्हणलं तर, पाठावर उभं राहिल्यानंतर आपलं प्रतिबिंब पाण्यात दिसतं. पाण्यात दिसलं तरी तो म्हणतो मी पाण्यात नाही, मी काठावर आहे. का? आपलं प्रतिबिंब पाण्यात. जो जळापाशी उभा ठाके तो आपण पे जळा माझी देखे, परी निभ्रांत ओळखे म्हणे वेगळा मी. तो निभ्रांत ओळखत असतो मी वेगळा आहे म्हणून. आता तुम्ही मला सांगा, या देहामध्ये आपण देह आहोत का देहाहून वेगळे आहोत? देहाचे कर्म माझे आहेत का देहाचे धर्म माझे आहेत? देहाचे धर्म, देहाचे कर्म, देहाचे नातेवाईक यांचा माझा काही संबंध आहे का? आपला आतला निश्चय काय सांगतो आपल्याला, हे महत्वाचं आहे. आपला आतला निश्चय काय सांगतो? ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगून टाकले, या देहाच्या बांधवरीने परिजे, सुख दुःखाच्या सागरीने बुडिजे, सुखे सुखरूप घडीजे माझे अंगा. आणि या वासनेचं कारण सुद्धा माऊली ज्ञानोबाराने सांगितलं ज्ञानेश्वरी. वासनेमुळे जन्म मरण आहे. वासनेमुळे जन्म मरण आहे. वासना कशामुळे? तर वासना आहे केवळ मी आणि माझं याच्यामुळे. कशामुळे वासना आहे? मी माझं याच्यामुळे केवळ वासना आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की अहम आणि मम. अहम ममतेच्या लवड सवडी, माते नपवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डहोळती ठेवली. जन्म मरण काय?
वासनेमुळे. वासना काय? अहम आणि मोम सुटत नाही म्हणून वासना आहे. आणि म्हणून वासना संपायला पाहिजे. आणि वासना संपायचं जर काय साधन असेल तर ते साधन हे फक्त भगवंताचं नाम आहे, दुसरं काहीच साधन नाही त्याला. आणि तेच दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणतात. तेने साधती साधन, तेने साधती साधन, नाथराय म्हणतात भवाची बंधनं तुटतात. भवाची भव म्हणजे काय? ते जन्माला येणं आणि मरण, याला भव म्हणतात. काय? जन्म आणि मरण टळलं जातं कशाने? जर हरी प्राप्त झाला, संतांचे पाय जर धरले, हरी जर कळाला तर काय होतं? जन्म मरण संपतं. तेने साधती तुटती भवाची. भव सागर जो आहे, भव म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, याला भव सागर म्हणतात. या भवाची बंधनं भगवंताच्या प्राप्तीने सुटतात. आणि भगवंताची प्राप्ती संतांच्या संगतीमध्ये होते. पण आता संत म्हणजे काय? कारण पुढच्या कडव्यात नाथराय सांगतात संताविन प्राप्ती नाही, संताशिवाय प्राप्तच होऊ शकत नाही. आता संत म्हणजे नेमकं काय? काय? माझ्यासारखा फेटा बांधला, मोठा टेळा लावला, झाला संत? संत कशाला म्हणतात? आमच्याकडे काही माणसं आहेत ना, आडनाव संत आहे. तुम्हालाही आठवत असेल, एक आपल्याला कवयित्री होती इंदिरा संत. संत आडनाव होते तिचं, है ना, इंदिरा संत नावाची. मग आता तुम्ही मला सांगा, संत म्हणजे काय? कशाला म्हणतात संत? नाथराय तर सांगतात तिथं, संता वेन प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. संताशिवाय ती गोष्ट कळू शकत नाही. आणि आपण हे कळण्याचा अधिकार कोणाला आहे? हा जर विचार केला तर हा कळण्याचा अधिकार कोणाला आहे? देव कळून घेण्याचा अधिकार सर्वांना आहे का? मनुष्य द्या, सगळ्यांनाच आहे. फक्त मनुष्य जन्माला आलेल्या सकळांना. आणि म्हणून ते म्हणतात सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार. कलियुगी उद्धार. कलियुगाचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर कलियुगामध्ये फक्त नामस्मरण. अत्यंतिक सोपं आहे, अत्यंतिक सोपं आहे. आम्हाला कळत नाही. संत सांगतात तेही समजत नाही. संत कुणाला म्हणावं तेही समजत नाही. आपला विषय मागाशी राहिला थोडा, की बघ ज्ञानाच्या अग्नीवरती जर तू आम्हाला ठेवलं तर काय होईल? बीज जळणार नाही का वासनेच? पण ते कोणती अग्नी? हा अग्नी. माऊलींनी सांगितलंय, सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्यात. आपल्याला पाहायला वेळ किती आहे मला माहित नाही. आपण कधी ज्ञानेश्वरी पाहतो का नाही मला माहित नाही. परंतु माऊलींनी सांगितलंय, अग्नी कुंडे बीजे घातली ती अंकुर दशे जेवी मुकली तैशी न फळताची मजा अर्पिले शुभाशुभे. न फळताची मजा अर्पिले शुभाशुभे. हे काही शुभ किंवा अशुभ कर्म आहे ते नवे नवे काही असू द्या, कितीही पापी असू द्या. माझे तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे महा पतित होती जीवनमुक्त हेळा मुत्रे. माऊली ज्ञानोबारांना विचारले तर तेही तेच म्हणतात. जरी कल्मशाचा आगरू तो भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन असेची तरी ज्ञानशक्तीची निपाडे हे आगवेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. तो ज्ञानाच्या अग्नीवरती पण परफेक्ट पाहिजे. ज्ञानाचा जर योग्य सद्गुरू योग्य संत महात्मा जर जीवनामध्ये आला
आणि ज्ञानाच्या अग्नीवरती जर त्या महात्म्याने तुम्हाला ठेवलं तर तुमच्या अंतकरणातल्या वासना जळायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. 1 सेकंद सुद्धा लागत नाही वासना जळायला. नाहीतर मग ही संतांची प्रमाण खोटी ठरतील. संत चरण रज लागता सहज, पण हे पाय नाही बरं का. चरण म्हणजे ते नाम अनादिकालचं, आणि ते नाम कसं आहे, संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले निवडून काढिले निज सार ते एक हरीचे नाम. त्या नामाने काय होतं, नामा सरिसाचे हरी रिगे हृदया भीतरी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी तेव्हा प्रपंच सांडोनी वासना आला परत वासनेच तेव्हा प्रपंच सांडोनी वासना जोडोनी ठाके जनार्दना. वासना देवाकडे लागते. जे इतके दिवस आपली कुठे होती, कुठे होती, संसाराकडे होती, देहाकडे होती, संसाराकडे होती. ती वासना काढून संत देवाकडे लावतात आणि यालाच उद्धार म्हणतात. जिवंतपणी होत असतो हा उद्धार. हा कधी होत असतो, मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल आईसे जे म्हणतील अति मूर्ख. मग आपण मूर्खामध्ये राहायचं कशात राहायचं हे आपलं आपण ठरवायचं. काय कशात राहायचं, आपण मूर्खात बसायचं का. आपल्याला आपल्या जिवंतपणी आपल्या वासनेमध्ये बदल संतांच्या कृपेने करून घेता येतो आणि तो झालाय का नाही झाला हे कळतं. आपलं आपल्याला कळतं, जगाला कळत नाही किंवा दुसऱ्यालाही कळत नाही. किंवा एखाद्याने गुरुनी सांगितलं तुझा उद्धार झालाय म्हणजे तो होतोय असं नाही. इथे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्हींचा मेळ एकत्र बसायला लागतो. काय गुरुला झाला पण शिष्यालाही तशाच पद्धतीची स्वतःची प्रचिती पाहिजे. गुरुला खूप प्रचिती आहे पण शिष्याला प्रचिती नसेल तर तुम्हाला सांगतो शास्त्रामध्ये वर्णन आहे, हे पाठांतर करतो ना आपण, हे वर्णन आहे, शास्त्र प्रचिती आहे. गुरु प्रचिती पण आहे पण आत्मप्रचिती जर नसेल म्हणजे स्वतःला तशा पद्धतीचा अनुभव येत नसेल त्याला आत्मप्रचिती. म्हणून आत्मप्रचिती शिवाय बाकीच्या दोन्ही प्रचिती खोट्या आहेत. या दोन्ही प्रचितीमध्ये आत्मप्रचिती श्रेष्ठ आहे आणि म्हणून तर म्हणावं लागलं ना, तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. आणि हा अनुभव कशाने येतो, कोणामुळे येतो तर तो संतामुळे येतो. आणि म्हणून तिसऱ्या कडव्यामध्ये संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. वेद तेथे गाये, ऐसी वेद तेथे गाये, हरित साधने साधना, तेरे भगती साधना, ऐसी वेद तेथे गाये, ऐसी वेद तेथे गाये, भगती साधना, तेरे भगती साधना. संता विन प्राप्ती नाही ऐशी वेद देते. वेद सुद्धा तेच सांगतात, संताशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. आणि संत म्हणजे माणूस नाही हे डोक्यातून काढून टाका. संत म्हणजे अनादिकालचं ज्ञान, अनादिकालचं ज्ञान जे गुरु परंपरेने चालत आलेलं आहे त्याला म्हणतात संत. संत म्हणजे माणूस नाही. मी तुम्हाला व्यवहारातलं विचारणार आहे थोडं. तुमच्याकडे सुगरण ही पदवी त्या काळ्या गोऱ्या बाईला आहे का तिच्यात असणाऱ्या त्या पाककलेच्या कौशल्याला आहे? कशाला आहे? पाककलेचं जे एक कौशल्य असतं त्याला सुगरण पदवी आहे का काळ्या गोऱ्या बाईला आहे? कशाला आहे? स्वयंपाकाच्या कलाला. स्वयंपाकाच्या कलाला. जिच्याकडे ती कला आहे त्याला सुगरण ही पदवी आहे. आता फिटर ही पदवी निळं डगलं अडकावणाराला आहे का ज्या गाडीचा ज्याला फॉल्ट कळतो त्याला आहे? कशाला आहे? माझ्यासारख्याने आता 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 घातले पांढरे, थोड्या वेळाने निळं घातलं आणि एखादा म्हणला आलो मी
माझी गाडी बंद पडली मी गेलो तिथं पानाने घेऊन, मला शोध लागेल का सांगा तुम्ही? ती पदवी माणसाला आहे का ज्ञानाला आहे? तुमच्या व्यवहारातली फिटर ही पदवी माणसाला नसून ज्ञानाला आहे. व्यवहारातली डॉक्टर ही पदवी माणसाला नसून ज्ञानाला आहे. आणि मग तुम्ही मला सांगा, या जागेवरती संत ही जी पदवी आहे ती कुणाला असावी? ज्ञानाला असावी का माणसाला असावी? तुम्ही मला सांगा, आज समाजामध्ये ज्ञानाला आहे का माणसाला आहे? खरं खरं बोलायचं, खोटं बिलकुल बोलायचं नाही. माणसाला. कधी शहाण्णव पिढ्या जरी गेल्या तुमच्या तरी मेळ बसेल का? माणसाला. जर तुम्ही साधू संतांनी सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय काय सांगतात सांगा की, ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे. ज्यांच्या जवळ ते ज्ञान आहे मग त्या माणसाला तुम्ही संत म्हटलं तरी चालेल. आणि मग ते कसे असतात पण संत? ते संत ज्ञानाहून वेगळे नसतात, ते संत ब्रह्माहून वेगळे नसतात, किंवा त्यांचा देहभाव शिल्लक राहिलेला नसतो, मग ते संत असतात. आणि म्हणून ते म्हणतात, जर तुका म्हणे नाही निरसला देह तववरी अवघे. संत का संसारिक? जोपर्यंत देहभाव गेलेला नाही, तुका म्हणे नाही निरसला देह तववरी अवघे संसारिक. आणि म्हणून मग जर देह निरसला तर मग संततेची देव आणि देवतेची निमित्त त्या. पण हे वर्म आहेत ना, काही हे वर्म जर कळाले नाही तर मेळ बसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी शेवटच्या कडव्यामध्ये नाथराय सांगतात की तुमचा मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य या संतांच्या जवळ आणि नामाजवळच आहे. ते शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात, एका जनार्दनी कुमार